नमस्कार. मी अभिषेक राधाकृष्ण भंडारे, के कॉलेज ऑफ फाईन आर्ट्स येथील तृतीय वर्षाचे विद्यार्थी. आपण बघू शकता माझ्या मागे लावलेलं हे पेंटिंग, हे कंपोजिशन मी केलेलं आहे. याच्यामध्ये आपण बघू शकतो आपल्या भारत देशामध्ये आपली जी प्राचीन संस्कृती आहे, आपली जो इतिहास आहे तो खूप मोलाचा आहे. आपल्या ज्या पुरातन ग्रंथांनी आपल्याला जे ज्ञान दिलेलं आहे त्याच्यामधनंच ही एक कथा मी या कंपोजिशनच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण सगळ्यांना माहिती, लहान मुलापासून तर मोठ्या माणसांपर्यंत सर्वांचं एक आराध्य दैवत असतं, तो म्हणजे गणपती बाप्पा. आणि गणपती बाप्पाच्या प्रागट्यानंतरच काही दिवसांनी त्यांचं आणि त्यांच्या भावाचं भांडण झालं. आणि ते भांडण झाल्यानंतर त्याच्यातनं एक कोण श्रेष्ठ म्हणून हे ठरवण्यासाठी शंकरांनी एक संकल्पना काढली. ती संकल्पना पृथ्वी प्रदक्षिणेची होती. गणरायाला आणि कार्तिक स्वामींना सांगितलं, जो आधी पृथ्वीची प्रदक्षिणा 3 वेळेस करेन तो सर्वात श्रेष्ठ. आणि त्याच्यानंतर कार्तिक स्वामी आपल्या वाहनावर बसून पृथ्वीच्या प्रदक्षिणेला गेले आणि गणपती बाप्पा त्यांनी असं सांगितलं की आपल्याच आईवडिलांमध्ये सर्वस्व आहे, म्हणून त्यांनी आपल्या मूषकावर बसून महादेवाची आणि पार्वतीची प्रदक्षिणा 3 वेळेस केली आणि तिथे बळ न वापरता बुद्धीचा उपयोग केला. तर हीच सर्व आपली कथा जी खूप श्रेष्ठ आहे ती या कंपोजिशनमध्ये मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. नमस्कार. माझे नाव सोनू रमेश काश्मीरे. मी के कॉलेज ऑफ फाईन आर्ट्स सरस्वती नगर येथे शिकत आहे. मी फाईन आर्ट्समध्ये चौथ्या वर्षाला शिकत आहे. त्यामध्ये आम्हाला आज आमचे एक वार्षिक कला प्रदर्शन म्हणजेच ॲन्युअल एक्झिबिशन भरवण्यात आलेले. त्यामध्ये प्रत्येक वर्षातील विद्यार्थ्यांना त्यांचे अकॅडमिकमध्ये जे जे असाइनमेंट असतात त्या असाइनमेंटमधनं एक वर्क प्रेझेंट करायचं असतं. त्यामध्ये मी माझं वर्क प्रेझेंट केलेले ज्याला की आपण मॉडेलिंग फ्रॉम लाईफ म्हणतो. मॉडेलिंग फ्रॉम लाईफमध्ये ना आपल्यासमोर एक मॉडेल बसलं जाते, व्यक्ती बसलं जाते. त्या व्यक्तीचे ना आम्ही क्लेमध्ये काम करतो नाही का, आणि ते काम केल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला जर मोल्ड वगैरे करायचं असलं तर आपण मोल्ड करतो. नमस्कार, मी रितेश बागुल. मी BA पेंटिंग 3rd इयर या वर्गामध्ये शिकत आहे. मला जलरंगाची जास्त आवड आहे, त्यामुळं मी निसर्गामध्ये जाऊन आणि निसर्गाचा आस्वाद घेत असतो. त्या निसर्गाची म्हणजे काही गोष्टी रंग कसे त्या निसर्गामध्ये ते दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. धन्यवाद. मेरा नाम है गौरव महाजन. मैं के कॉलेज के 3rd ईयर स्कल्पचर डिपार्टमेंट से हूँ. मैंने एक नया माध्यम में मतलब स्कल्पचर तैयार किया है, जो कि वायर शिल्प यह और एल्यूमिनियम वायर और इसमें स्टील की रॉड वेल्डिंग करके इसमें आर्मीचर बना के फिर तारों से गूंद के इसको बनाया है. इसमें मतलब बहुत वक्त लगता है, मतलब बहुत सस्पेंस इससे काम किया जाता है, बहुत पेशेंस लगता है इस काम में. और इसको बेस्ट कंपोजिशन का अवार्ड भी लगा है और इसको बनाने में मुझे काफ़ी वक्त लगा है. माझं नाव अभिजित ऋषी कोसरे. मी चंद्रपूर इथून आलेलो आहे आणि इकडे मी आता फर्स्ट इयर फाउंडेशन करतो आहे. आणि इथं आपल्याला या जो एक्झिबिशन भरवण्यात आला आहे की आमचे जे अकॅडमिक वर्क असतात त्यातला आपला बेस्ट वर्क तो आपल्याला इथं लावायला लागतो. तर त्यामध्ये मी आपल्या DRमधून एक एक्झिबिशन करण्यात आलं होतं. त्यामध्ये मी ही कलाकृती केली आहे. याच्यामध्ये आपली मायेची आणि मुलाची ममता त्यात मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो तसा नेचर क्रिएट केला आहे. आणि हे आपलं साडू मातेमध्ये केलेलं आहे. आणि त्यानंतर माझं आत्ता अकॅडमिक वर्कमधलं दुसरं वर्क आहे, क्रिएटिव्हमध्ये केलं आहे. मला याच्यामध्ये अवॉर्ड मिळाला आहे क्रिएटिव्ह अवॉर्डमध्ये. आणि याच्यामध्ये इजिप्शियन मायथॉलॉजी आपल्याला दिसून येते की त्यामध्ये तो गॉड ऑफ डेथ आहे हिस्ट्रीमधला, इजिप्शियन मायथॉलॉजीमधला. तर त्यामध्ये ते दिसून येते की त्यामध्ये एका हातामध्ये हार्ट आणि एका हातामध्ये फेदर आहे. तर तो फेदर हा गॉडचा फेदर हा मानला जायचा.
आणि त्यामध्ये असं कॉन्सेप्ट आहे की हार्ट जर पंखापेक्षा जड असला तर तो जो म्हणजे व्यक्ती होता तो थोडा पापी होता, त्यांनी पापी कामं केलेले आहेत असं म्हणायचं. आणि समजा त्याचा जो गॉडचा जो फेदर आहे तो जर जड असला की तो मनुष्य त्यांनी चांगले काम केले आहे, गुड डीड्स केले आहे, याचा तो अर्थ होतो. नमस्कार, माझं नाव श्रद्धा अशोक सरकटे आणि मी के वाकच्या फाईन आर्ट्समध्ये फर्स्ट इयरला शिक्षण घेत आहे. आणि हे माझं वर्क आहे जे की DFL आहे, फुल फिगरमध्ये काढलेलं आहे. आणि आमच्या कॉलेजचा आता ॲन्युअल आहे आणि ॲन्युअलमध्ये जे आम्ही कॉलेजचे वर्क करतो ते लावलेले असतात. आणि हे DFL म्हणजे समोर बसवत असतात एक मॉडेल आणि त्या मॉडेलचं फुल फिगर स्केच केलेलं असतं आणि शेडमध्ये केलेलं असतं, म्हणजे पेन्सिल शेडिंगमध्ये केलेलं असतं. माझं नाव स्वामी अरविंद शेलार. मी सेकंड इयर BBAमध्ये शिकतो आहे पेंटिंगमध्ये. तर ह्या पेंटिंगमध्ये समोर लाईव्ह मॉडेल बसवलं जातं आणि त्याच्यानुसार आपण ॲनाटॉमीचा अभ्यास करून समोर चित्र रेखाटलं जातं. तर हे जे चित्र मी रेखाटलेलं आहे तर हे फाईल बोर्डवरती पेन्सिलचा वापर करून मी केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हॅचिंग या प्रकाराचा वापर करून मी शेडिंग केलेली. माझं नाव यशस्वी नितीन सोनवणे आहे. मी स्कल्पचर डिपार्टमेंटमध्ये सेकंड इयरला आहे आता. तर हे माझं स्कल्पचर आहे, हार्मनीबद्दल आहे. तर मी याच्यात हार्मनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, एका बैलाची आणि एका माणसाची, म्हणजेच बॅलन्स आणि युनिटी, हार्मनीचा अर्थ. तर जो बैल आहे त्याचे बळ आणि माणसाची बुद्धी यांचा बॅलन्स होऊन कशी हार्मनी क्रिएट होते हे माझं या स्कल्पचर मागे दाखवण्याचा उद्देश होता. बाकी त्याचं कलर कॉम्बिनेशन वगैरे तर मी एका कलर स्कीममधूनच घेतलेली आहे आणि डिझाईन थोडंसं त्याला बॅलन्स करण्यासाठी घेतलेली आहे. माझं नाव कीर्ती शांतनु माळी आहे. मी सेकंड इयर पेंटिंगला आहे. मी ह्यामध्ये भाव दाखवलेले आहे ह्या पेंटिंगमध्ये. ह्यात ही जी मूर्ती आहे, म्हणजे ही जी पेंटिंग आहे यात अर्धनारेश्वरची आहे, ज्यात मी स्त्री पुरुष समानता दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि हे जे नंदीचं आहे त्यात मी दाखवलं आहे की पार्वती आणि शिवजींविषयी जे नंदीचे भाव आहेत, जे नेहमी त्यांच्या पुढे नतमस्तक होऊन बसलेला असतो नंदी, तर ते दाखवलं आहे. आणि ह्यात मी शिवजींची एक प्रतिमा म्हणजे केदारनाथचं मंदिर आणि शिवपिंड दाखवलेलं आहे. आणि यात मला स्त्री पुरुष समानता दाखवायची होती. नमस्कार, माझं नाव सिद्धी रघुवीर बैरागी. मी सेकंड इयर पेंटिंगला आहे. मी ही स्टील लाईफ केलेली आहे. बरेचसे स्टील लाईफ आपण हे ॲक्रेलिक नाही तर ऑइल कलरमध्ये बघतो आणि ते रिअलिस्टिक असतं, तर मी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला. तर मी ती स्टील लाईफ मंडाला आर्टच्या टूल्सने डॉटमध्ये केलेली आहे. नमस्कार, माझं नाव मयुरी ज्ञानेश्वर धनगरे. मी आत्ता इयत्ता सेकंड इयरला आहे BBAच्या नाशिकच्या. ही माझी DFL आहे. त्यामध्ये मी जे माझे शिवमुद्रा टाकलेली, याचं कारण त्यांचा जो DFLला मॉडेल बसलं होतं त्याचा गेटअप त्या पद्धतीचा होता, कलर कॉम्बिनेशन त्या पद्धतीचं होता, त्याच्यामुळे मी त्याच्या मागे ते DFL टाकण्याचा प्रयत्न केला आहे. आणि ते मी पेन्सिल माध्यमात केलेलं आहे. त्याचं मागचा पेपर जो आहे तो टिंटेड घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याच्यात कलर कॉम्बिनेशन चांगलं होईल याची दक्षता घेतली. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आकांक्षा रोहिदास पावरा. इयत्ता SY फाईन आर्टला आहे. मी प्रिंट मेकिंग केलेली आहे. त्याच्यामध्ये अंडर वॉटर व्ह्यू दाखवलेला आहे. त्याच्यामध्ये मी ऑक्टोपसचे टेल्स दाखवले. जसं आपण अंडर वॉटर व्ह्यूमध्ये बघतो की त्याच्यामध्ये आपण जास्त जर आपण असे हे खरंच दाखवलेले ते चित्र दाखवतो, पण मी फक्त ऑक्टोपसचे टेल्स दाखवलेले आणि त्याच्यामध्ये स्टिपलिंग्स करून प्रिंट केलेली आहे.
माझे नाव विजय काश्मीर तेंदोळे. मी पिंपळगाव बटाटा इगतपुरी तालुक्यामधून नाशिकला शिकायला आलो आहे. केकेवाग ऑफ फाईन आर्ट. इयत्ता सेकंड इयर स्कल्पचरमधला विद्यार्थी आहे मी. तर माझी कलाकृतीबद्दल बोलतो आहे 2 शब्द. ती कलाकृती म्हणजे आहे, पहिली गोष्ट म्हणजे ते C4X जे आपण बिल्डिंग बनवतो त्या ठोकळ्यापासून कार्विंग बनवलेले. तर त्याच्यामधले क्रिएटिव्ह काय काढायचे ते आपल्या याच्यात आहे. जशी कला दाखवली तशी कला निघते. माझं नाव श्रद्धा जनार्दन बाणकर आहे. मी केकेवाग ऑफ फाईन आर्ट्समध्ये शिकते आणि मी ही 2D डिझाईन बनवली आहे. मी फर्स्ट इयरमध्ये पेंटिंग डिपार्टमेंटला शिकते. या 2D डिझाईनमध्ये मी मेकअपचे सगळे सामान घेऊन ही 2D डिझाईन पूर्ण केली. त्यामध्ये मी उष्ण कलर वापरून मी त्याचे वेगवेगळे शेड्स बनवले आणि ही 2D डिझाईन पूर्ण केली. आणि त्यामध्ये मला बेस्ट 2D डिज़ाइनमध्ये बक्षीस पण मिळाले. त्याबद्दल थैंक यू. मेरा नाम स्वयं अतुल शुक्ला है. मैं केकेवाग ऑफ फाइन आर्ट्स कॉलेज से हूँ, पेंटिंग फर्स्ट ईयर. मैंने सनलाइट आर्ट किया है जिसके अंदर मैग्नीफाइंग ग्लास से जला के ये पेंटिंग बनाई है. और मैंने ऑब्जेक्ट ड्राइंग भी किया है जिसको सामने ऑब्जेक्ट रख के बनाया जाता है. नमस्कार, मी ज्योती केशव पंडित उटे. मी केकेवाग कॉलेज ऑफ फाईन आर्ट्स स्कल्पचर डिपार्टमेंटमध्ये 3rd इयरला आहे आणि हे माझं वर्क आहे थ्रेड आर्ट म्हणून. हां, आम्हाला हे मृग म्हणून विषय दिला होता, हरिण. तर त्याचं मी दोऱ्यांमध्ये ते क्रिएट केलं आहे. त्याच्यामध्ये हे म्युरल करताना ह्याच्यामध्ये 240 त्याच्यात नेल्स आहेत आणि जवळजवळ 3000 ते 3500 स्टेप्स त्या करून हे म्युरल तयार केलेलं आहे. आणि हे माझं अकॅडमिकचं प्राईज आहे, वर्षभराचं मेहनतीचं ते.